फेवरेट सेलिब्रिटी की ज्याच्यासाठी तुम्ही काम केलं? फर्स्ट टाइम मी अमोल पालेकर सरांना भेटले. सरांनी त्या सेलिब्रिटीला माझ्या दुकानात येताना थोडं सिरियस असतं. तर ते म्हणे की तुझा टायमिंग काय? तर मी त्यांना 10 ते 2, 3 ते 8 सांगितलं. तर ते म्हणे त्याच्या आधी तू येऊ शकशील का? आणि मी त्यावेळेस अगदी जवळच होतो राहायला. त्यांना चालेल सर, तुम्ही येणार असाल पर्सनली तर मी येईन. ते अगदी 8:30 म्हणजे 8:30ला डॉट. आमचा टायमिंग 8:30चा. तर मला असं वाटलं की 8:30-5 पर्यंत वगैरे येतील. पण सर 8:30ला माझ्या दुकानात होते. आणि मला यायला 8:32 झाले. मीच 2 मिनिटं लेट होते. आणि ते आल्यानंतर सरांचे पेंटिंग वगैरे बघितल्यानंतर आणि बोलल्यानंतर जो काही आनंद झाला सरांना भेटून तो खूप वेगळा होता. त्यानंतर आत्ताही त्यांचा जहांगीरचा शो झाला त्यावेळेस खूप लिमिटेड लोकांना इन्व्हिटेशन होते. त्यावेळेस सरांनी आम्हाला तिथे बोलवलं. पर्सनली फोटो सेक्शन झालं त्यांच्याबरोबर. त्यांची बर्थडे पार्टी होती. त्यावेळेस त्यांच्या बर्थडे पार्टीतही फॅमिली फ्रेंड्सलाच इन्व्हिटेशन होतं. त्यातही आम्ही इन्व्हॉल्व होतो. आणि तो जो आनंद आहे ना तो खूप वेगळा आहे की आज सर 85 मला वाटतं 82 असतील. आणि ज्या एनर्जीनी सर आज शो लावतात आणि बोलतात ती एनर्जी आमच्याकडेही पास होते की आम्ही ते तेवढंच काम केलं पाहिजे ना. की हे सिनियर सेलिब्रिटींना म्हणल्यानंतर खूप काही हे असतात. आपण तर खूप साधी माणसं आहोत. आणि ते सगळं सांभाळून ते एवढं सगळं विश्व तयार करतात ते आपणही केलं पाहिजे असं काहीतरी. हा नक्कीच एनर्जीचा पार्ट आहे माझ्या आयुष्यातला. तर तुमची फेवरेट सेलिब्रिटी की ज्यांच्यावर तुम्ही काम केलं? खूप ऑनेस्टली कसं होतं म्हणजे जसंही मी सांगितलं, अमोल पालेकर सर स्वतः खूप डाऊन टू अर्थ आहेत. हां, त्यामुळे त्यांनी इथपर्यंत यायचे कष्ट घेतले आणि तो हे झाला. त्यानंतर परवा सलील कुलकर्णी आले, संदीप खरे सर. संदीप खरे सर येऊन गेले. अशी सेलिब्रिटी खूप जण येतात. फेवरेटिझम असं नाही आहे. म्हणजे तो प्रश्न जो पहिला प्रश्न आहे ना तो त्याच्याशीच रिलेशन आहे. हां, पण खूप ऑनेस्टली ह्या सगळ्या म्हणजे माझं म्हणणं उलट आहे. म्हणजे जेव्हा आपण सेलिब्रिटी म्हणतो ना त्यांच्याकडून घेण्यासारखं एवढं असतं. जसं हिने आता सांगितलं तो टायमिंग 8:30 जेवढे कोण सेलिब्रिटी आहेत ते टायमिंगचे एवढे डॉट असतात. म्हणजे सेकंद सुद्धा इकडे तिकडे होत नाही. माझ्या शनिवार पेठेतल्या दुकानात कुठून ट्रॅफिकमधून यायचं असतं तरी सुद्धा म्हणजे त्यांची पूर्वतयारी काय लेवलची असेल हा हे शिकायला मिळतं. आणि असे प्रत्येक सेलिब्रिटी जे आम्हाला शिकवून जातात ते सगळे आमचे आवडतात. म्हणजे ते सग लक्षात घ्या म्हणजे आम्ही ग्रूम झालो त्याला कारण आमचा कस्टमर आहे. जे लोक आली ज्यांनी शिकवलं की बाबा 8:30 म्हणजे 8:30ला ते 8:30ला येतात. मग आपल्या प्रायोरिटी सगळ्या चेंज होतात. मग त्या प्रायोरिटी चेंज कशा करायच्या हे त्यातून शिकायला मिळतं. If you haven't subscribed yet, don't wait any longer. Subscribe now.